ग्राहकाची मानसिकता. लेखक प्रमोद गोसावी. मी भारतीय स्टेट बँकेत शाखा प्रबंधक म्हणून कार्यरत असताना एका शनिवारी बँकेच्या एक ग्राहक महिला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान बँकेत आल्या. त्यांना सरकारी खात्यात काही पैसे जमा करायचे होते. सरकारी खात्यांवरील व्यवहाराची वेळ 11:30 वाजताच संपली होती. तेव्हा संबंधित अधिकाऱ्याने त्यांना आता पैसे जमा करता येणार नाहीत, तुम्ही सोमवारी या असे सांगितले. त्या रागावल्या आणि तडक माझ्या केबिनमध्ये येऊन मी स्वतः लक्ष घालून त्यांचे काम करून द्यावे असा विनंती वजा आग्रह करू लागल्या. एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्यावर त्यांचे काम त्यावेळेस करता येणे खरंच शक्य नसल्याचे लक्षात आले. म्हणून मी त्यांना आता खरंच काम होणे शक्य नाही, तरी तुम्ही सोमवारी यावे आणि अमुक वेळेच्या आत यावे, म्हणजे पुन्हा काही अडचण येणार नाही असं सांगितलं. त्यावर त्या चिडून निघून गेल्या. पुढच्या आठवड्यात कधीतरी त्यांना सकाळी लवकर बँकेत आलेलं मी पाहिलं आणि तुमचं काम झाल्यावर मला येऊन भेटा असा त्यांना निरोप पाठवला. काम झाल्यावर त्या माझ्याकडे आल्या आणि काय झालं म्हणून विचारू लागल्या. मी त्यांना बसण्यास सांगितलं आणि म्हटलं, काही काम नाही, मला फक्त तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. त्या दिवशी तुमचं काम करता येणं खरंच शक्य नव्हतं म्हणून केलं नाही, तेव्हा क्षमा असावी. असं म्हटल्यावर त्या म्हणाल्या, त्याची काही आवश्यकता नाही. मी इथून बाहेर पडल्यावर विचार केला की एखाद्या वेळेस खरंच शक्य नाही असे असू शकतं, आणि आज येताना विचार केला की बँकेत पाऊल टाकताना जर पॉझिटिव्ह वाईब्स आल्या तरच पुढे जाऊन काम करायचं, नाहीतर नाही. त्याप्रमाणे बँकेत प्रवेश करताना मला पॉझिटिव्ह वाईब्स आल्या आणि माझे कामही झाले. मीच तुम्हाला सॉरी म्हणते असं म्हणून त्या निघून गेल्या. त्यांच्या या उत्तराने मी अवाक झालो होतो. म्हणजे ग्राहक एवढा विचार करतो? पॉझिटिव्ह वाईब्स? बँकेच्या एका साध्या कामासाठी इतका गंभीर विचार? माझ्यासाठी हा एक उत्तम धडा होता. असंच एकदा लॉकर ऑपरेट करायला खूप वेळ लागतो अशी तक्रार घेऊन एक महिला माझ्याकडे आल्या. असा वेळ का जातो हे समजावून सांगितल्यानंतर त्यांचं समाधान झालं. त्यानंतर त्या 2-3 वेळा माझ्याकडे येऊन विविध कामांसंबंधी चर्चा करून जात. अशाच एकदा आल्या असताना, आमची काही परदेशात खाती आहेत ती बंद करून त्यातील जमा रक्कम आमच्या इथल्या म्हणजे माझ्या शाखेतल्या खात्यात आणायची आहे, तेव्हा तुम्ही मला त्यात मदत करू शकता का असं विचारलं. मला आंतरराष्ट्रीय बँकिंगचा अनुभव असल्यानं यासाठी काय प्रक्रिया करायची असते याची माहिती होती. त्यामुळे मी त्यांच्याकडील आवश्यक ती कागदपत्रे घेऊन आवश्यक ती कार्यवाही स्वतः लक्ष देऊन करून घेतली. त्याप्रमाणे परदेशातील त्यांच्या खात्यातील सर्व रक्कम माझ्या शाखेत असलेल्या खात्यात जमा झाली. एकूण रक्कम 1 कोटीपेक्षा जास्त होती. आजच्यापेक्षा त्या काळात ही खूपच मोठी रक्कम समजली जात असे. या रकमेची पुढील गुंतवणूक रिझर्व्ह बँकेच्या रोख्यात करायची त्यांची योजना ठरली होती. पुढे आठवडाभराने सर्व कामे संपल्यावर संध्याकाळी चेकिंगच्या निमित्ताने खाती पाहत असताना त्यांच्या बचत खात्यात अजूनही ती रक्कम तशीच असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणून त्यांना फोन केला आणि विचारलं की मॅडम, तुम्ही ही रक्कम कधी गुंतवणार आहात? त्यावर त्या म्हणाल्या, अजून 1 महिनाभर तरी लागेल. का विचारताय? मी म्हटलं, विशेष काही नाही, ही रक्कम महिनाभर बचत खात्यात राहण्यापेक्षा मुदत ठेवीत गुंतवावी, म्हणजे तेवढेच तुम्हाला व्याज जास्त दराने मिळेल. बचत खात्यावरील व्याज खूप कमी असते. हे उत्तर ऐकल्यावर त्या एकदम खुश झाल्या आणि म्हणाल्या, कस्टमरची इतकी काळजी घेणारा ब्रांच मॅनेजर असेल तर मी ही रक्कम तुमच्या शाखेतच ठेवणार आणि ती रक्कम आमच्या शाखेला एक दीर्घ मुदतीची ठेव म्हणून मिळाली. यातील तपशिलाचा भाग सोडून देऊ. त्यांचे हित पाहणारा बँक कर्मचारी आहे याची खात्री केवळ एका फोनमुळे वाटावी याचं आश्चर्य वाटलं. अर्थात त्यांच्याबरोबर झालेला आधीचा व्यवहार आणि शाखेतील इतर कर्मचारी वर्गाने केलेली कामेसुद्धा कारणीभूत होती. नंतर कधीतरी आमच्या शाखेवर 2 मुलींनी दिवसाढवळ्या दरोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून मी आणि सर्व बँक कर्मचारी
सुखरूप वाचलो होतो आणि बँकेचंही काही नुकसान झालं नव्हतं. त्यावेळेस या महिलेने आवर्जून येऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं होतं आणि आपुलकीने माझी विचारपूसही केली होती. अजून एक छोटासा प्रसंग. माझ्या शाखेची व्यवहार संपण्याची वेळ दुपारी 3:30 वाजताची होती. एक दिवस दुपारी 3:32 एक बँक ग्राहक आपले पासबुक भरून घेण्यासाठी आला. तेव्हा संबंधित कर्मचाऱ्याने त्याला वेळ संपली असे सांगून दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितलं. तेव्हा तो माणूस तडक माझ्याकडे आला आणि म्हणाला, "साहेब, तुम्ही स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. तुम्हाला काम करण्यासाठी बँकेने इतकी छान जागा आणि वातावरण दिले आहे, पण त्याच्या अनुषंगाने तुमच्या कर्मचाऱ्याचे वागणे तितकेसे चांगले नाही. केवळ 2 मिनिटं उशिरा आलो म्हणून पासबुक भरून न देता परत पाठवणं बरोबर नाही. इतर अनेक ठिकाणी लोक अत्यंत कठीण परिस्थितीत कशी कामे करतात बघा जरा." एवढं बोलून तो निघून गेला. मी संबंधित कर्मचाऱ्यास बोलवून हे सांगितलं आणि ग्राहक कसा दुखावला जाऊ शकतो हेही सांगितलं. अर्थात पुढे आपल्या कामाच्या पद्धतीत फरक करायचा की नाही हे ज्या त्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असतं. वरील 3ही घटनांमध्ये पाहण्यासारखे काही असेल तर त्या त्यावेळी बँक ग्राहकाने केलेला विचार आणि त्याची मनोभूमिका. कोणत्याही व्यक्तीच्या वागण्यामागे एक विचार असू शकतो. पॉझिटिव्ह वाइब्स, केवळ ग्राहकाच्या हितासाठी केलेला एक फोन किंवा सेवा नाकारण्यासाठी दिलेले क्षुल्लक कारण, या गोष्टींचा ग्राहकाच्या मनावर किती मोठा परिणाम घडू शकतो याचा विचार कर्मचाऱ्यांनी केल्यास कुठलाही कर्मचारी उत्तम सेवा देऊ शकेल. त्याचबरोबर अनेक सरकारी कार्यालयांमध्ये असलेले कंटाळवाणे आणि ऊर्जारहित वातावरण, RTO कार्यालय किंवा पोलीस चौक्यांची असलेली अवस्था, आम्हाला पावर नाही असे म्हणून काम टाळण्याची प्रवृत्ती, विविध कामांसाठी अनावश्यकपणे होणारा विलंब याच्याशी तुलना केल्यास बँक कर्मचाऱ्यांकडून विनाविलंब काम आणि उत्तम सेवेची अपेक्षा करण्यात ग्राहकाचे काही चुकते असे मला वाटत नाही. ग्राहकाची मानसिकता सर्वतोपरी असते आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्याने ती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. लेखन प्रमोद गोसावी.